बाहेर काढायचं हे आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. साहेबांनी मला सांगितलं ठीक आहे अजित, आता मी राजीनामा देतो, मलाही आता हे सगळं कुणावर तरी सोपवायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी हे चालवा. मी म्हणलं बघा साहेब तुमचा निर्णय. मित्रांनो, मला काहींनी सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे, तुम्हाला असं वाटतं की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतं. मी सोडतच नव्हतो. मी म्हणत होतो की तुम्ही घरी बसा, तुम्ही तब्येतीला सांभाळा, आम्हाला मार्गदर्शन करा, कुठं चुकलं तर कान धरा, कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा. जसं मी 30-32 वर्ष तुमचं ऐकत आलो, तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलो. 2004ला मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत होतो, तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही. नाही नाही साहेबांनी सांगितलं आता भाजपवर जायचं जायचं, आता शिवसेनेवर जायचं जायचं, आता काँग्रेसला सोडायचं सोडायचं. आता काँग्रेसला का सोडायचं तर परकीय मुद्दा, सोनिया गांधी परकीय स्त्री आहे अशा मुद्दा काढला. हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो. तरी आम्ही चूक केलं नाही. वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देतात. काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली. अरे हो ना, पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. कुणीतरी तुमच्यातल्या बसणाऱ्या किंवा आता इथं वेगवेगळी मेघना बसलेली आहे, बाकीचे सगळे सरपंच आहेत, आमचा मानसिंग आहे, सुरेशराव आहेत, बाकीचे सगळे तिथं बसलेत, प्रदीप आहे, सगळे इथं प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली. मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये अनेकांना पिंपरी चिंचवडमध्ये आमदार केलंय, अनेकांना खासदार केला. आता डॉक्टर कोल्हे आमच्या विरोधात मत मागायला येतो, त्यांना पक्षात मी घेतलंय, उमेदवारी मी दिली, त्याच्यामध्ये निवडून आणण्याच्या करता दिवस रात्र एक झालो, परंतु 5 वर्ष त्यांनी लोकांना संपर्कच ठेवला नाही. त्याच्यावर मी येतो. पण मित्रांनो, चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण 78लाच 11 वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. काय वाटलं सर चव्हाण साहेबांना? चव्हाण साहेब नंतर इतके खचले की त्याच्यामध्ये 84ला चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं. कारण एकदम कोरी पाठी होती. आमचं अख्खं घराणं केंदुरकरांनो शेतकरी कामगार पक्षाचं होतं. फक्त काँग्रेसमध्ये पवार साहेब होते, तरी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. आम्हाला आजी आजोबा सांगायचे की बाबा का तर हा इतका तरुण मुलगा, लग्न पण न झालेला, पण चव्हाण साहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही, काँग्रेसच्या 200 जागा निवडून येतात. आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले. आम्हाला पण संधी मिळाली, परंतु एकदाच संधी मिळत असती, नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं. लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, असं करतील का? ती बारामती आहे. पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं. या बारामती होते बघायला. आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार, निवडूनच येणार, कारण माझं काम बोलतंय. मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही. असंच मला मिटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा, पवार साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, आणि सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री, सरकार बनवायचं, कुठलं पालकमंत्री पद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं. 5-6 मिटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ. म्हणलं आपण 6 मिटिंग केल्या नव्हत्या सांगितलं. नाही म्हणले जाऊ दे इकडच जाऊ. म्हणलं मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार. मी दिलेला शब्द पाळला. 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला. मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे. मित्रांनो, आता काल हे सगळं होत असताना मला आठवतंय अनेक निवडणुका मी लढल्यात. त्याच्यामध्ये 91ला तुम्ही मला खासदार केलं. मला पी.व्ही. नरसिंहरावांनी सांगितलं अजित तुला 3 महिन्यात राजीनामा द्यायचा. माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा. आणि म्हणलं मी काय करायचं? तू जायचं तिकडं आमदार व्हायचं. म्हणलं ठीक आहे. पंतप्रधानांनी सांगितलंय, काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलंय, जी हुजूर आपका आदेश सिरसावन घ्या. आणि आम्ही आपला दिला राजीनामा. पुन्हा आपलं इकडं आलो, आमदार झालो.
माझ्या जागी पवार साहेब उभे राहिले, साहेब संरक्षण मंत्री झाले, त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, ते झाले 92-93 मध्ये. ते झाल्यावर विविध नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला आता सुधाकर नायकर नाही झेपत नाही, तुम्हीच गेलं पाहिजे. साहेब पुन्हा आले, साहेब म्हणले आता आजी पुन्हा राजीनामा द्यावा लागेल, कारण ती जागा खाली करावी लागते. राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते. मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही, लोक जोड्यानेच मारतील, सारखं काही खो खो आहे का, ज्यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा, आपण उभं राहणार नाही. मी आपला आमदार मारा, मला काही खासदार व्हायचं नाही. मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो, म्हणलं काढतो मी. बापूसाहेब तिथे, मदन बापना, वल्लभशेठ बेनके, दिलीप वळसे पाटील आम्ही डेक्कननी जायचो. त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता 8-8 तास लागायचे चोख पैसा. आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबांची सीट जवळ आली, ती जवळ बसलो होतो. बापूसाहेब बिस्किल तुम्हाला सगळ्यांना माहितीये. आणि बापूसाहेब म्हणाला बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली, तुम्ही राहता का खासदार केलं. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, मी खासदार केला, हा म्हणलं राहता. त्याला सगळा खर्च तू करणार असेल तर मी राजी उभा, सगळा प्रचार तू करायचा, सगळं तू करायचा. म्हणलं हा करतो. म्हणलं बघा बदलायचं नाही म्हणलं नाही बदल. म्हणलं मी साहेबांना बोलणारे रात्री, साहेब तिकडे आहेत. ते म्हणले बोल. साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिकडे अनेक वर्ष आपल्या बरोबर आहेत, ते खासदारकीला उभं राहायला तयार झाले, आपण त्यांना उभं करू, आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो, जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो, आणि निवडून आणू. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबांना निवडून आणलं आणि खासदार केलं. तुमच्या गावामध्ये सदाशिवराव तिथे, त्यांना पण पंचायत समितीचा सभापती, मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलं, त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली. मी आता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणलं सभा. आता काय कपाळाला आणावं, बाकीच्या एवढ्याला कळलं ना आमच्या साधाला कळलं नाही. पण म्हणलं ठीक आहे, आता सुरेश फोन लावून दिला होता मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता, ठीक आहे आता त्याच्याच गावातून त्याला कुठं पाडत आली आहे, पण काहीतरी काम असेल हरकत नाही. परवा पण मला ते भेटलेले होते. मित्रांनो भावनिक होऊ नका, मी काही चुकीचं केलं नाही. आता काय केलं पवार साहेब काल काय जाहीर केलं की म्हणले आता काँग्रेसमध्ये जायचं, असं मी पेपरला वाचलं. आता म्हणलं जी काँग्रेस सोडली, परदेशी 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 मुद्दा करून ते मुद्दा केला. 10 जूनला आपण नवीन पक्ष स्थापन केला 99ला, आणि ऑक्टोबरला तर लगेच 4 महिन्यात काँग्रेस बरोबर आम्ही गेलो. साहेबांना म्हणलं साहेब काय अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी म्हणलं जी हुजूर, आणि आम्ही आपलं करायचो. मित्रांनो कधी शब्द मोडला नाही 30-32 वर्षात. मला सांगा आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही, आम्ही काही चुकीचं वागतो का. त्यामुळे भावनिक होऊ नका. तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा. आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंदूरकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का, असती का नाही, मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही. हा कसा न्याय. आम्ही दिवस रात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती, जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून 91 आजपर्यंत ताब्यात ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. ठेवली की नाही. आता दिगंबर दुर्गाडेला तिथं चेअरमन केलाय. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. इथंही मी तुमच्या 2 जागा आणि एक जिल्हा परिषद जागेला सभेला आलो होतो ना, एक जागा तर 13 का 17 मतांनी आली, पण आली 3 जागा आल्या. मी सगळ्यांना मी कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्यामध्ये या सगळ्या पिंपरी चिंचवड कधी आपल्या ताब्यात. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MD साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक
संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.